भारत पाकिस्तान युद्धाचे ढग 22 एप्रिल पासून जगाला दिसून येत होते। त्याचं कारण म्हणजे पहलगाम हल्ला। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या नौदलानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। पाकिस्तानही अस्वस्थ झाल्यानं त्यानं भारतावर हल्ले सुरू केले। त्यानंतरच भारत पाक मध्ये युद्ध सुरू झाल्याचं स्पष्ट झालं। भारत पाकिस्तान यांच्यातील 86 तासांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरबाबत तोडगा काढण्यास तयारी दर्शवली आहे। त्यामुळे दोन्ही देशांच्या सहमतीनंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली। आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे युद्धविरामासाठी पाकिस्तानने आग्रह का केला, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचं बजेट सादर केलं। या वर्षाचं भारताचं बजेट 50.65 लाख कोटी रुपयांचं होतं। यामध्ये विशेषतः पायाभूत सुविधा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रांसाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला। भारताच्या संरक्षण खात्याचं बजेट 75 अब्ज डॉलर्स एवढं असून पाकिस्तानचं 10 अब्ज डॉलर्स एवढं आहे। मनी कंट्रोलच्या अहवालानुसार यंदाच्या वर्षीचं पाकिस्तानचं बजेट 14.46 ट्रिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार 5.5 लाख कोटी इतकं आहे। या बजेटमध्ये पाकिस्ताननं संरक्षण विभागासाठी 1.8 ट्रिलियन एवढ्या निधीचं वाटप केलंय, तर आरोग्य खात्यासाठी 0.2 ट्रिलियन, शिक्षणासाठी 0.88 ट्रिलियन, शेतीसह ग्रामीण विकासावर 0.55 ट्रिलियन रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे। भारताचा जीडीपी 3.7 ट्रिलियन डॉलर्स एवढा आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा 340 अब्ज डॉलर्स एवढा आहे। यासोबतच भारताचा परकीय चलन साठा 640 डॉलर्स अब्ज एवढा असून पाकिस्तानकडे परकीय चलनी साठा 10 अब्ज डॉलर्स इतका आहे। भारताच्या जीडीपी मध्ये चांगलीच वाढ होत असून भारताचा रेट 6.5% एवढा आहे, तर पाकिस्तानचा 2% एवढा आहे। तसेच भारतात महागाईचा दर 5% एवढा आहे, तर पाकिस्तानचा 30% आहे। एवढंच नाही तर भारत देशांतर्गत मोठ्या बाजारपेठा आहेत, त्यामुळं आर्थिक उलाढाल होण्यास मदत मिळते। तसेच पाकिस्तानात बाजारपेठा कमी असल्यानं पाकिस्तान परदेशी मदतीवरच अवलंबून आहे। आता दोन्ही देशातील बजेटमध्ये काय फरक आहे पाहूया। भारताची अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे, तर पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 375 अब्ज डॉलर्स आहे। महसूल, भारताचा महसूल पाकिस्तानपेक्षा खूप पटीने जास्त आहे, त्यामुळेच भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा अधिक आहे। समाज कल्याण, भारत पाकिस्तानपेक्षा शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर जास्त खर्च करतो। पाकिस्तानच्या संरक्षण विभागाचं बजेट 2.12 कोटी असून त्यांची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। पाकिस्तानचं हे संरक्षण बजेट त्यांच्या जीडीपीच्या 1.7% आहे, तर भारताचं बजेट 6.81 लाख कोटी रुपये आहे। या बजेटमध्ये सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी 1.8 लाख कोटी रुपयांचा समावेश असून भारताचं संरक्षण बजेट हे अंदाजे जीडीपीच्या 1.9% एवढं आहे। तर ही होती कारण भारतासमोर पाकिस्ताननं युद्धविरामासाठी आग्रह करण्याची। या युद्धात भारताला थोड्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागलाय, पण पाकिस्तानचं झालेलं नुकसान पुढील दशकात भरून निघेल की नाही याबाबत साशंकता आहे, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, पाकिस्ताननं युद्धविरामासाठी आग्रह करण्याच्या कारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।